नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. जवाहर नवोदय विद्यालयाची तुमच्या घरातून कोणी परीक्षा जर देणार असेल, 5वीचा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो आणि त्याचा नंबर जर लागला मेरिट थ्रू, तर त्याला 6वी पासून 12वी पर्यंतचं सीबीएसई पॅटर्ननी निवासी स्कूल पूर्णपणे मोफत असतं. त्यासाठी लागणारा खर्च सगळा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकार करतं. म्हणजे त्या स्कूलमध्ये राहण्यापासून, खाण्यापासून, ड्रेस असेल, पुस्तकं असेल, बुक असेल, बॅग असेल, सॉक्स असेल, शूज असेल, स्पोर्ट्सचे इव्हेंट असेल, सगळी तयारी ही स्कूल करून घेते. तुम्हाला काहीही खर्च नाहीये. तर यामध्ये आता एक प्रश्न आहे, की ह्या नवोदयच्या स्कूल कोणत्या आणि किती जिल्ह्यात आहे नवोदयचे विद्यालय आणि किती विद्यार्थी यासाठी पात्र होतात किंवा किती विद्यार्थ्यांची निवड केली जाते. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी जिल्ह्यांची नावं पण सांगतो आणि किती विद्यार्थी निवडले जातात ते पण सांगतो. याच्या व्यतिरिक्त पालकांना, विद्यार्थ्यांना अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका. त्याच्यावरती उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देतो आणि उत्तर तुम्हाला विथ प्रूफ देतो. जवाहर नवोदयच्या वेबसाईटला किंवा जवाहर नवोदयचे जे प्रमुख स्कूल आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळी माहिती काढलेली आहे. तो तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. वन बाय वन आपण बघूया, पण तत्पूर्वी तुम्हाला या जवाहर नवोदयच्या स्कूलला ऍडमिशन घ्यायचं असेल तर परीक्षा द्यावी लागते आणि या परीक्षेची तयारी तुम्हाला स्कूल लेवलला करून घेतली जात नाही. तो त्यासाठी तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागणार आहे. मग अभ्यास करत असताना एक्झाम पॅटर्न कसा आहे, प्रश्न कसे विचारतात, कोणते विषय आहे, कोणत्या विषयातल्या कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात, किती मार्कांची गरज आहे, एमसीक्यू पॅटर्न कसा असतो, हे सगळी माहिती तुम्हाला मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत. त्यासाठी इग्नाइट पाठशाला या ॲपवरती तुम्हाला स्कॉलरशिप 4थीची बॅच असेल, स्कॉलरशिप 7वीची बॅच असेल, त्यानंतर नवोदय 5वीची बॅच असेल आणि एमएमएस 8वीची बॅच असेल. त्याचबरोबर 5वीच्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाडची पण बॅच असेल, तर ह्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहे. सो ह्या सगळ्या बॅचेसची फी पण तुम्हाला मी इथे शो केलेली आहे. सो तुमच्या घरात कुणी जर 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी ह्या वर्गाला असेल तर त्यांच्यासाठी ह्या बॅचेस आहे. लगेच जॉईन करू शकता. हे लेक्चर तुम्हाला जसं तुम्ही मला आत्ता बघताय असेच तुम्हाला लेक्चर शिकवले जाणार आहे. पीडीएफ नोट्स आहे, घरपोच स्टडी मटेरियल आहे, 1 to 1 काउन्सिलिंग आहे, पॅरेंट बरोबर काउन्सिलिंग आहे, स्टुडंट बरोबर काउन्सिलिंग आहे. वीक तुमचे विद्यार्थ्यांचे रिपोर्ट सुद्धा आम्ही जनरेट करणार आहोत. दररोज तुमची 10-10 प्रश्नांची टेस्ट असेल, आठवड्यातून एकदा 50 प्रश्नांची टेस्ट असेल. अशा पद्धतीने टेस्ट पण घेतला जाईल तुमच्या. तुम्हाला काय स्कोर येतोय, कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहे, सब्जेक्टमध्ये कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहे, त्याच्यावरती आपण डिस्कशन पण करणार आहोत आणि तुम्हाला इथे ग्रो करण्यासाठी काय काय घटक महत्वाचे ते सगळे आम्ही सांगणार आहोत. सो पालक मित्रांनो, निश्चिंत राहा. आमची टीम तुम्हाला पूर्ण पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण डेमो असणार आहे. पुढच्या म्हणजे सोमवारपासून सगळे डेमो असणार आहे. 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, त्यानंतर एनएमएस असेल किंवा ऑलिम्पियाड असेल, याचे डेमो नक्की बघा आणि आवडले तर बॅच लगेच जॉईन करा, कारण बॅचेस 25 जुलैपासून सर्व चालू होत आहे. आणि नवोदयची डेट पण आली आहे. तुम्हाला माहिती असेल नवोदयची फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे, 31 जुलै 2026 आहे. आता फॉर्म कसा भरायचा याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि तुम्ही फॉर्म भरून टाका. तुम्ही पण भरू शकता किंवा स्कूलला पण सांगू शकता, पण शक्यतो तुम्हीच भरा. दुसरं काय, तुमची एक्झामची डेट कधी आहे, 28 नोव्हेंबर 2026. म्हणजे आपण आता जुलैमध्ये आहोत. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 4 महिने शिल्लक आहे. या 4 महिन्यामध्ये प्रॉपर तयारी जर तुमच्या मुलाची झाली ना, तर त्याचं पुढचं शिक्षण टोटली फ्री. म्हणजे 6वी ते 12वी तुम्हाला जो खर्च येणार आहे, अप टू असं म्हणूया की सीबीएसई पॅटर्न शिकायचं म्हटलं तर अप टू 10 लाख पर्यंतचा खर्च आहे आणि तो खर्च इथे तुम्हाला कमी करायचा आहे किंवा खर्च होणारच नाहीये. सो नक्की प्रयत्न करा. आता पुढे घेऊन जात तुम्हाला बघा, कुठे स्कूल आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे काय बघा, प्रत्येक राज्यामध्ये स्कूल आहे, कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्यातलं एक राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये 33+1 असे 34 डिस्ट्रिक्ट आहेत ज्यांच्यामध्ये ही महाविद्यालय आहेत किंवा जवाहर नवोदय विद्यालय आहे. मग तुम्हाला सर महाराष्ट्रात 36 आहे, 34 मग कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये नाहीये ते पण मी तुम्हाला सांगते. पहिले आपण 34 जिल्हे जे आहेत ते बघणार आहोत, पण तत्पूर्वी 2 जिल्हे असे आहेत, मुंबई आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे 2 जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये नाहीये आणि 34 जिल्हे असे आहेत की ज्यांच्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे. आता उरलेली 34 तुम्हाला माहिती आहे तुमचा जिल्हा त्याच्यामध्ये येतो की नाही. मुंबई शहर, मुंबई उपनगर सोडलं तर बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे जवाहर नवोदय पाहायला मिळतात. जसं की सांगलीमध्ये आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे, चंद्रपूरमध्ये आहे, धुळ्यामध्ये पण आहे. त्यांच्या वेबसाईट पण तुम्हाला पुढे दिलेल्या आहे. त्यानंतर बघा, अकोला आहे, अमरावती आहे, भंडारा आहे, गडचिरोली आहे, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नागपूर, नांदेडला पण आहे. त्यानंतर नंदुरबार आहे, नाशिक आहे, पालघर आहे, परभणी आहे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा आणि
अहमदनगरमध्ये पण आहे बघा. त्यानंतर वाशिम, यवतमाळ, बीड, बुलढाणा, जळगाव, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, सोलापूर आणि औरंगाबाद या ठिकाणी पण बघायला मिळतात. अशा टोटल 34 जिल्ह्यांमध्ये ह्या नवोदयच्या शाळा आहेत. मग पुढचा प्रश्न आहे की एकूण किती जागा भरल्या जातात? तेव्हा प्रत्येक राज्यामध्ये ह्या आहेत. मग महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टोटल किती आहे? 34 आहे. त्यामध्ये बघा मॅक्सिमम 80 स्टुडंट्स इज ऍडमिटेड, म्हणजे 80 विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन मिळतं. म्हणजे 5वी मध्ये तुमची ही एक्झाम होते. 5वी मध्ये आता एक्झाम कधी होणार आहे? 28 नोव्हेंबर 2026 ला एक्झाम होईल. आणि मेरिट थ्रो बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः हजारो विद्यार्थी फॉर्म भरतात. म्हणजे सपोज मी एक जिल्ह्याचं नाव घेतलं, नाशिक जिल्ह्यासाठी 80 जागा निवडायच्या आहे. मग यासाठी फॉर्म किती येतात बरं? याच्यासाठी 100 पट किंवा 200 पट विद्यार्थी फॉर्म भरतात. आपण असं इमेजिन करूया की 12,000पर्यंत फॉर्म तुमचे येऊ शकतात आणि याच्यामधून तुम्हाला 80 विद्यार्थी निवडायचे. मग तुम्ही विचार करा की एका जागेसाठी 100 विद्यार्थी फॉर्म भरताय. तुमच्या मुलीचा नंबर लागावा असं वाटत असेल तर नक्की फॉर्म भरा. मुलींना संधी जास्त आहे, मुलींना 30% जागा इथे रिझर्व्ह आहे. दुसरा मुद्दा की खेड्यातल्या विद्यार्थ्यांना 75 जागा रिझर्व्ह आहेत. याच्यावरती पुढचा व्हिडिओ माझा असणारच आहे की आरक्षण कसं असणार आहे, कॅटेगरीनुसार कसं आरक्षण असणार आहे, मुलींना किती, मुलांना किती, किती मार्कांची गरज आहे, किती मार्क 80 तुम्हाला पडले तर तुमचं सिलेक्शन हे 80 मध्ये होऊ शकतं. हे पण पुढे व्हिडिओ मी घेणार आहे. सो पुढचे जे छोटे छोटे व्हिडिओ असतात, महत्वाचे व्हिडिओ आहे. सो अभ्यास करताना हे पण जाणून घेणं गरजेचं असणार पालकांनी. त्यासाठी काय करा, हा चॅनल खाली बघा सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्या बटनावरती क्लिक करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून काही अपडेट आणि नवोदयाची तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या घरात एखादा मुलगा मुलगी जर 5वीला नाही आहे पण 3रीला आहे, 4थीला आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा अपडेट आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. तुमच्या घरात असेल, आजूबाजूला असेल, नातेवाईकांमध्ये असेल, त्यांना पण सांगा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शालेय जीवनातल्या सगळ्या अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे. सो 80 मुलांची निवड होणार आहे. टोटल स्कूल 34 आहे. 34 का आहे टोटल नवोदयचे? महाराष्ट्रामध्ये स्कूल आहे आणि एका स्कूलमध्ये 80 विद्यार्थी निवडले जाणार आहे. मग टोटल महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2720 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. सो तुमचा मुलगा जर इथे निवडला गेला तर 12वी पर्यंत शिक्षण आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे JEE, नीट असेल, CET असेल किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षांची पण तयारी या माध्यमातून केली जाऊ शकते. ओके, पुढे घेऊन जर तुम्हाला मी आता ही तुम्हाला माहिती तर दिली मी, आता याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये टाका. पुढचे पण काही व्हिडिओ माझे महत्वाचे असणार, ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या बॅचेस चालू झाल्यात बघा, चालू होणार आहेत बघा 25 जुलैपासून, म्हणजे पुढच्या 10 दिवसात बॅचेस चालू होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक विषयाचे डेमो लेक्चर आहे, ते पण बघा. तुम्ही पण बघा, पालक म्हणून, शिक्षक म्हणून, किंवा तुमच्या मुलाला पण दाखवा. आणि त्यातनं त्या मुलाला जर गेन होत असेल, समजत असेल, आवडत असेल तर नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरलाही कॉल करू शकता, माहिती घेऊ शकता. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरवरनं इग्नाइट पाठशाला हे ॲप डाउनलोड करा, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. अजून माहिती पुढच्या व्हिडिओत असणारच आहे. पुन्हा भेटणार आहोत, पण तत्पूर्वी हा व्हिडिओ आवडला लाईक करून तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये, मित्रांचा ग्रुप असेल, पॅरेंटचा ग्रुप असेल, शिक्षकांचा ग्रुप असेल, नातेवाईकांचा ग्रुप असेल, त्यांना पण नक्की शेअर करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.